आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत आहे TS अकॅडमी या चॅनलवर। आज आपण यू आरची काही सेंटेन्सेस पाहणार आहोत। याआधी आपण आय एम, वी आर याच्याशी रिलेटेड काही सेंटेन्सेस पाहिले। आज आपण यू आरचे सेंटेन्सेस पाहणार आहोत। यू आर म्हणजे तू आहेस किंवा तुम्ही आहात। यू हा सेकंड पर्सन सिंग्युलर आणि प्लुरल असल्या कारणाने डिपेंड आहे तुम्ही बोलताना समोरची व्यक्ती एक आहे की अनेक आहे ह्यानुसार यू ठरवला जातो। जर समोरची व्यक्ती एक असेल तर सिंग्युलर आणि समोरच्या व्यक्ती अनेक असतील तर प्लुरल। चला तर आज आपण यू आरचे काही सेंटेन्सेस पाहणार आहोत। यू आर म्हणजे तू आहेस। फर्स्ट सेंटेन्स, यू आर माय टीचर। आता फर्स्ट सेंटेन्सच असं दिलेलं आहे, यू आर माय टीचर। हे सिंग्युलर जरी असलं तरी आपण टीचरला तू माझा शिक्षक आहेस असं संबोधत नाही, तर आपण त्यांना आदरपूर्वक काय म्हणतो, तुम्ही माझे शिक्षक आहात। तर मग इथे होईल यू आर माय टीचर, तुम्ही माझे शिक्षक आहात। नेक्स्ट सेंटेन्स, यू आर स्टुपिड, यू आर पॉवरफुल, यू आर माय नेबर। असे अनेक सारे सेंटेन्सेस आपण तयार करू शकतो। फक्त गरज आहे आपल्याला मनापासून सराव करायची। तुम्ही जेवढा सराव कराल तेवढा तुम्हाला ह्या गोष्टी लवकर आत्मसात होतील आणि प्रत्येक गोष्ट ही सरावावर डिपेंड असते। यू आर बॅड, यू आर माय स्टुडंट, यू आर क्रेझी। आलं का लक्षात? अशा प्रकारे आपल्याला सेंटेन्सेस करून पाहायचे आहेत। अशाच प्रकारचे आणखी काय आपण सेंटेन्सेस करून पाहूयात। फॉर एक्झाम्पल, यू आर माय सिस्टर, यू आर माय नेबर, यू आर माय एनिमी, यू आर फाईन, यू आर बॅचलर, यू आर ओबिडियंट, यू आर इंटेलिजंट, यू आर डल, यू आर ब्रिलियंट, रिपोर्टर, यू आर कॉन्टेंट क्रिएटर, यू आर यूट्यूबर। चला अशी प्रॅक्टिस करूया आणि छान पद्धतीने फ्लुएंटली इंग्लिश बोलूयात। धन्यवाद।